नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दिनविशेष. आणि दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आजचा दिवस आहे 2 मे 2026. आणि आज 2 मे 2026चा महत्त्वपूर्ण घटना आपण बघणार आहोत. आणि या दिनविशेष मालेमध्ये आपण काय करत असतो, 10 महत्त्वपूर्ण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घटनांची आपण चर्चा करत असतो. आणि यामधून ज्ञान प्रसारणाचं काम, हे छोटंसं काम मी करत आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आजच्या दिवसाचं महत्त्व लोकांना कळेल. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम भारतीय चित्रपटसृष्टीचे निर्माते व दिग्दर्शक. ओके, भारतीय चित्रपट निर्माते कोण? भारतरत्न सत्यजित रे. तर आत्ताच काही दिवसापूर्वी म्हणजे सत्यजित रे यांना आपण बघितलं होतं. तर हे सत्यजित रे हे चित्रपटसृष्टीमधील भारतरत्न आहेत, लक्षात घ्या. तर यांचा जन्म 2 मे 1921ला झाला आणि त्यांचा मृत्यू 30 जुलै 1992ला झाला. परंतु चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक म्हणून, मार्गदर्शक म्हणून, त्याच्यानंतर निर्माते म्हणून त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. ओके, तर ह्या चित्रपट निर्मात्याचा आजच्या दिवशी काय झाला होता? जन्म झाला होता. आणि कधी झाला होता? तर 2 मे 1921 रोजी. त्याच्यानंतर आज आहे वेस्ट इंडिजचे माजी काय म्हणता येईल, माजी कप्तान ब्रायन लारा यांचा जन्मदिवस. आता हे ब्रायन लारा कोण आहेत? तर हे एक फलंदाज आहेत, क्रिकेटर आहेत. आणि यांनी कसोटीमध्ये 400 धावाचा विक्रम केलेला आहे. तो अजूनही अबाधित आहे, तो काही मोडला नाही. तर या ब्रायन लारा यांचा जन्म कधी झाला होता? 2 मे 1969 रोजी झाला होता. ओके, वेस्ट इंडिजचे खूप सारे स्फोटक आहेत फलंदाज, जसं की क्रिस गेल आहे, त्याच्यानंतर खूप सारे कॅरन पॉलर वगैरे वगैरे आणि खूप सारे. तसाच हा स्फोटक फलंदाज जो होता ब्रायन लारा यांचा जन्म झाला. आणि यांनी पण क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अल कायदाचे संस्थापक. अल कायदा ही जी दहशतवादी संघटना आहे, या दहशतवादी संघटनेचे संस्थापक कोण? ओसामा बिन लादेन. तर ओसामा बिन लादेनला तर आपण ओळखतो. ओके, ओळखतो म्हणजे तो एक क्रूर कर्म आहे, तो एक टेररिस्ट आहे, तो एक आतंकवादी आणि दहशतवादी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष होता. तर यानं काय केलं होतं? अमेरिकेच्या इमारतीवर विमान हल्ला करून खूप मोठं नुकसान केलं होतं, दहशतवादी हल्ला केला होता. तर ह्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानामध्ये अमेरिकन सैन्याने 2 मे 2011 रोजी ठार केलं होतं. आता पाकिस्तान कोण? तर पाकिस्तान हा असा देश आहे जो भारताच्या शेजारी असून तो दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम करतो. तर याच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ह्या ओसामा बिन लादेन याला सुरक्षा दिली होती आणि त्याला जपून ठेवलं होतं. आणि तो दहशतवादाचे काय म्हणतात ते, दहशतवादाची पाळंमुळं मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अमेरिकेच्या खुफिया एजन्सीने काय केलं, तर ते दहशतवादी तळामधून त्या लादेनचा शोध घेतला आणि त्याला ठार मारलं. तर कधी मारलं? तर 2 मे 2011 रोजी त्या अमेरिकेमध्ये जे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यामध्ये अमेरिकेला यश आलं. तर 2 मे 2011 रोजी याला ठार मारलं. तर याचा जन्म कधी झाला होता? या क्रूर कर्मा किंवा दहशतवाद्याचा जन्म 10 मार्च 1957 रोजी झाला होता. त्याच्यानंतर बघा, इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. आता यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही, लिओनार्दो विंची यांचं प्रसिद्ध चित्र आहे मोनालिसा. तर हे जे लिओनार्दो विंची आहे यांचं निधन 2 मे 1519ला झालं. तर हे एक संशोधक होते, एक भौतिकशास्त्र फिजिशियन होते, एक चित्रकार होते. खूप सारं काम त्यांनी केलं त्यांच्या काळामध्ये. आणि
त्यांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला होता 2 मे 1519ला आणि त्यांचा जन्म कधी झाला होता तर 15 एप्रिल 1452ला त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्य व्यवहार कोश मराठी राज्यभाषा कोणती होती त्यांची मराठी आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं राज्य व्यवहार कोश तयार केला होता. तर यांचे निर्माते रघुनाथ नारायण हनुमंते यांना रघुनाथ पंडित असं सुद्धा म्हणतात. यांचं निधन झालं होतं कधी 2 मे 1683 रोजी 2 मे 1683 रोजी. ओके. आजच नॉर्वेजियन चित्रकार नॉर्वे या देशाचे चित्रकार ॲडवर्ड माची यांचे द स्क्रीन कोणतं चित्र द स्क्रीन हे चित्र लिलावात $120 मिलियन विकले. तर हा एक विक्रम 2012ला प्रस्थापित झाला. कोणतं एडवर्ड माची यांचं द स्क्रीन हे चित्र हस्तलिखित चित्र जे काढलं त्यांनी हाताने काढलेलं तर हे चित्र $120 मिलियन $120 मिलियन विकलं आणि हा एक विश्वविक्रम झाला 2012ला. तर 2 मे 2012 रोजी ह्या नॉर्वेचा जो चित्रकार आहे ॲडवर्ड मॉची यानं द स्क्रीन हे चित्र कितीला विकलं $120 मिलियन. तर हा विश्वविक्रम झाला. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग किती 37 तास 45 मिनटं पोहून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. तर कधी केला 2 मे 1994ला केला. नगर जिल्ह्यातील एका अपंग व्यक्तीने बरं का रामदास ढमाले या अपंग युवकांनी पुण्यातील टिळक तलावात किती 37 तास लगातार बरं का 37 तास 45 मिनटं सलग पोहण्याचा विक्रम त्यानं केला. त्याच्यानंतर कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या 3 वर्षाच्या बालिकेने 3 वर्षाची बारीक मुलगी तिनं काय केलं स्केटिंगमध्ये 51.1 किलोमीटर अंतर न थांबता पार केलं. 3 तास 51 मिनटामध्ये हे पार केलं. तर ही मुलगी फक्त 3 वर्षे 4 महिन्याची आहे लक्षात घ्या. आणि तिने हे कामगिरी कधी केली तर 1999ला ही कामगिरी केली. ओके. तर हे 3 विक्रम आहेत. त्याच्यानंतर राजेंद्र बाबू यांनी भारताचे 34वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला. ओके. कधी 2004ला. तर भारताचे 34वे सरन्यायाधीश कोण राजेंद्र बाबू. ओके. आता भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण सूर्यकांत. त्याच्या अगोदरचे कोण भूषण गवई. त्याच्या अगोदरचे कोण चंद्रचूड. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर भारताचे 34वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला राजेंद्र बाबू आणि हे भारताचे 2004मध्ये 2 मे 2004 रोजी आजच्या दिवशी त्यांनी सरन्यायाधीशाचा कार्यभार स्वीकारला होता. सध्याचे कोण आहेत तर सूर्यकांत. त्याच्या अगोदरचे भूषण गवई. त्याच्या अगोदरचे चंद्रचूड. आत्तापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश म्हणून या पदावर आलेली नाही. ओके. या पदावर उच्च न्यायालयाच्या काय म्हणतात ते हे आहेत पण सरन्यायाधीश म्हणून कोणतीही महिला न्यायाधीश म्हणून आलेली नाही. त्याच्यानंतर आजच्या दिवशी गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक काँग्रेसचे नेते आणि 5व्या लोकसभेचे सदस्य कोण पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. हे एक समाजसेवक होते आणि नंतर राज्यसभेचे सुद्धा सदस्य झाले. तर 1998ला त्यांचा मृत्यू झाला होता. 2 मे 1998ला त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा जन्म हा 18 मे 1913ला झाला. तर आपणास माहिती आहे की 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हा पोर्तुगालच्या ताब्यातून भारतामध्ये गोवा पॉंडिचेरी आणि तो पूर्ण भाग भारताच्या अधिपत्याखाली आला. ओके. कधी 19 डिसेंबर 1961ला. म्हणून 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिनसुद्धा म्हणून साजरा केला जातो. तर या गोवा मुक्ती संग्राममध्ये ह्या पुरुषोत्तम काकोडकर यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे. अशा पद्धतीनं हे आजचे दिनविशेष आहे. ओके. तर आज 2 मे
2026 या दिनविशेषमध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोडी बघितल्यात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.